नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण एमपीएससी ची नुकतीच परीक्षा दिली. आपण पूर्व परीक्षा पास केली, मेन सुद्धा पास केली आणि नुकतीच म्हणजे 15 जुलै पर्यंतचे जे क्लर्कची टायपिंग टेस्ट होती ते सुद्धा आपण पूर्ण केली. आता 21,000 मुलांनी जवळपास परीक्षा दिली. त्यातले काही मुलं अब्सेंट असतील, आपण पकडूया 20% 30% मुलं अब्सेंट असतील. त्यापैकी जवळपास नाही म्हटलं तरी 12 ते 13,000 मुलांनी स्किल टेस्ट दिली. आता त्यापैकी काही जण पास होतील. परत हा जो कट ऑफ आहे हा 3 ते 4 मार्कांनी वाढेल, ऑब्वियस गोष्ट आहे. आणि याचं कारण असं की बऱ्याच मुलांनी यावर्षी प्रॅक्टिस केली होती, 6-6 महिने त्यांना मिळाले, तर त्यामुळे बऱ्याच मुलांनी प्रॅक्टिस केली, बरेच मुलं क्वालिफाय होतील. ही तर म्हणजे गोष्ट तुम्हालाही समजताय. आता याच्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्या पुढचा टप्पा, आता येता पुढच्या आठवड्यात शक्यतो म्हणजे असं म्हणतायत, अशी चर्चा सुरू आहे की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात या क्लर्कचा टायपिंग टेस्टचा रिझल्ट येऊन जाईल. त्यानंतर प्राधिकरण निवड होतील आणि मग प्राधिकरण निवड झाल्यानंतर मग तुमची लिस्ट लागेल. त्यानंतर ऑप्टिंग आउटचा ऑप्शन आणि सगळ्या गोष्टी अशा पूर्ण होतील. तर बऱ्याच मुलांनी काय केलंय की प्राधिकरण निवडले नाही आहेत. बऱ्याच मुलांनी जे सर्वच्या सर्व प्राधिकरण निवडलेले आहेत. काही हरकत नाही, तुमची जर लीड असेल तर तुम्हाला जे प्राधिकरण तुम्ही निवडलेले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असा आहे की बऱ्याच मुलांना कन्फ्युजन झालेलं आहे की सर आम्ही प्राधिकरण कोणत्या स्वरूपाचे निवडायला पाहिजेत, कुठलं प्राधिकरण आमच्यासाठी चांगलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपण या पूर्ण एक व्हिडिओ सिरीज तयार करणार आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक पोस्ट बद्दल कोणता संवर्ग आहे किंवा प्रत्येक पोस्ट बद्दल, प्रत्येक प्राधिकरणाबद्दल आणि त्या प्राधिकरणाबद्दल मधील सर्वात महत्वाचे जे पद आहे त्या पदाबद्दल आपण या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण माहिती घेणार आहोत. आज आपण जो व्हिडिओ बघत आहे तो महसूल सहाय्यक याच्याबद्दल बघणार आहोत आणि इतर सुद्धा व्हिडिओ आपण लवकरच टाकूयात. जशी जशी मला माहिती पडेल, जशी जशी आपण मी ग्राउंड लेवलला सुद्धा जाऊन विचारतोय काही गोष्टी, तर ते सुद्धा जर मला मिळत गेलं आणि मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर ते आणेल. तर आज आपण महसूल सहाय्यक याबद्दल माहिती घेणार आहोत. ही महसूल विभागातील महसूल प्राधिकरणातील पद असून याबद्दल काय आहे नेमकं हे सगळे आपण याच्यात चर्चा करू. तर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा आणि व्हिडिओ अजून सगळ्या प्राधिकरणाची माहिती आपण घेणार आहोत. थोडासा मला वेळ लागू शकतो पण आपण नक्की याच्यावर माहिती टाकणार आहोत. चला तर मग आपण प्रॉपरली व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, महाराष्ट्र शासनाचा 2020 मधील जो GR आहे त्याच्यानुसार जे महसूल विभागातील जे लिपिक पद आहे या पदाचं नाव लिपिक वरून काय केलंय, महसूल सहाय्यक असं केलंय, म्हणून त्यांना सध्या महसूल सहाय्यक म्हणून ओळखलं जाते. तर कुठलं प्राधिकरण आहे मित्रांनो, महसूल आणि वन विभाग. ठीक आहे, हे प्राधिकरण आहे आणि याची नियुक्ती कोण करतं, याचं नियुक्ती हे जिल्हाधिकारी करतात. ठीक आहे, तर हे बेसिक गोष्टी. त्यानंतर कामाचं ठिकाण, कुठं कुठं कामाला तुम्हाला लागू शकते, तर कलेक्टर ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, त्यानंतर उपविभागीय कार्यालय, ठीक आहे, त्यानंतर तहसील कार्यालय, या 3 ठिकाणी तुम्हाला ते कामाला लागू शकतात. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आपण बघू, वेतन किती तुम्हाला माहितीच आहे. सगळे जे लिपिक आहेत त्यांना A6 आहेत. तर A6 वरून A7 साठी प्रयत्न सुरू आहेत. जर तुम्ही येत्या या महिन्यात जर ते प्रयत्न केले A7 पर्यंत तर तुम्हाला त्याचं नक्की यश मिळेल, कारण की निवडणूक आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही प्रयत्न करायला काही हरकत नाही. तर आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. तर टेलिग्राम चॅनल जीके चेक पॉइंट म्हणजे या नावानेच आहे. तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. तर बघा, टोटल सॅलरी आपल्याला जवळपास 40,000 रुपयापर्यंत पडते आणि सगळे जे तुमचे जे काही असतात, तुमचे जे त्याचे गव्हर्नमेंटचे जे डिडक्शन्स असतात ते सगळं करून तुम्हाला इन हँड सॅलरी 32,000 मिनिमम. आपण हे शहरी भागाचा विचार केला तर 32,000 पर्यंत, ग्रामीण भागाचा जर विचार केला तर नाही म्हटलं तरी तुमच्या हातात 29 ते 30,000 रुपये येतात. ठीक आहे, तर म्हणून पेमेंट चांगला आहे, काही हरकत नाही. त्यानंतर प्रमोशन, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला बघायची आहे प्राधिकरण निवडताना, जर तुम्हाला तिथंच क्लरिकल या पदावरच संतुष्ट राहायचं असेल तर काही हरकत नाही, तुम्ही कुठेही निवडू शकता. आता बघा, प्राधिकरण निवडताना किंवा तुम्ही प्रिफरन्स देताना ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा की तुम्हाला जॉब लोकेशन महत्वाचं आहे की भविष्यातील पुढच्या प्रमोशन आणि ह्या सगळ्या अनुषंगाने ते गोष्टी महत्वाच्या आहेत. जर तुम्हाला जॉब लोकेशन महत्वाचं आहे, घर वगैरे सगळ्या गोष्टी आहे, तर तुम्ही तुमचं लोकल प्लेस निवडा किंवा जवळचं ठिकाण निवडा. पण तुम्हाला भविष्याचा विचार करून किंवा तुम्हाला तुमच्याकडे थोडेसे पेशन्स असतील की आपल्याला भविष्यात चालून आपल्याला विभागीय परीक्षा सुद्धा देता आल्या पाहिजेत किंवा आपल्याला इतर परीक्षा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुद्धा करता आला पाहिजे,
तुमचं वय काय आहे, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने तुम्हाला वैयक्तिक निर्णय घ्यायचे आहेत तर ते तुम्ही वैयक्तिक घेऊ शकता, एवढे तुम्ही सुजाण आहात. तर बघा इथे तुम्ही सध्या लागलेले असाल महसूल सहाय्यक, तर इथून साधारणतः 6 किंवा 8 वर्षामध्ये तुम्ही अव्वल कारकून होता. त्याचं पेमेंट आहे S12 या श्रेणीमधलं ते पेमेंट आहे. ठीक आहे. तोपर्यंत 8वा वेतन आयोग सुद्धा लागून जाईल असं एक शक्यता आहे. बघूयात किती काय आहे. तर त्यानंतर अव्वल कारकूनचं परत प्रमोशन 6 ते 7 वर्षामध्ये नायब तहसीलदार पर्यंत जाऊ शकते. त्याचं स्केल आहे S17. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर साधारणतः तुम्ही जर जास्त सर्व्हिस दिलेली असेल किंवा तुमची सर्व्हिस जास्त झालेली असेल तर तुम्ही तहसीलदार या पदापर्यंत सुद्धा पोहोचू शकता. ठीक आहे. तर हे ओव्हरऑल ह्या प्रमोशनच्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. त्यानंतर महसूल सहाय्यक वर कोण नियंत्रण ठेवतो, तर अव्वल कारकून नियंत्रण ठेवतो. ठीक आहे. त्यानंतर नायब तहसीलदार नियंत्रण, शक्यतो तुम्हाला याच्याशी जास्त संबंध येतो. ठीक आहे. तर हे प्रमोशनच्या काही गोष्टी आपण बघितल्या. आता विभागीय परीक्षा जी महसूल सहाय्यकला असते, तर बघा विभागीय दुय्यम सेवा परीक्षा असते. सॉरी इथं थोडंसं चुकीचं झालेलं आहे. तर ही परीक्षा साधारणतः दरवर्षी कलेक्टर मार्फत घेतली जाते. दरवर्षी असते, कलेक्टर मार्फत ती घेतली जाते. तर 3 वर्षाच्या कालावधीमध्ये, आता 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला किती 4 अटेम्प्ट मध्ये ही परीक्षा पास व्हावी लागते आणि परीक्षा ही इझी असते म्हणून. ठीक आहे. तर ही विभागीय परीक्षा आपल्याला. त्यानंतर RQT टेस्ट म्हणजे काय, रेव्हेन्यू क्वालिफाईंग टेस्ट. तर ही टेस्ट कंपल्सरी पास होणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे, कारण ते अव्वल कारकून होण्यासाठी. तर ही परीक्षा विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तालय मार्फत घेतली जाते. कोणामार्फत घेतली जाते, विभागीय आयुक्तालय मार्फत. आणि ही परीक्षा थोडीशी अवघड असते ऍज कम्पॅरेटिव्हली. पण मला तरी वाटतं आपले हे जे स्पर्धा परीक्षेतले जे मुलं आहेत त्यांना ती परीक्षा जास्त कठीण जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण विचार केला कामाचं स्वरूप कसं आहे जे आपल्यासाठी महत्वाचं आहे, तर बघा महसूल सहाय्यकला कार्यालयामध्ये कामासंदर्भात विविध विषय विभागून दिले जातात. जसं की आस्थापना आहे, त्यानंतर महसूल, जसं की आस्थापना, महसूल विभाग, वित्त विभाग, नियोजन, पुरवठा कक्ष, गौण खनिज, निवडणूक, रोजगार हमी योजना, संजय गांधी योजना, लेखा विभाग इत्यादी इत्यादी. ठीक आहे. त्यानंतर महसूल सहाय्यकला दैनंदिन पत्र व्यवहाराचे कार्य करावे लागतात. त्यानंतर विविध प्रकारचे पत्रके काढावे लागतात, त्यांना ईमेल्स वगैरे पाठवावे लागतात आणि जनरली या रिलेटेड त्यांना कामं करावं लागतात. तसंच कधी कधी त्यांना फील्ड व्हिजिट, इलेक्शन ड्युटी किंवा आपले जे वरिष्ठ असतात त्यांना जेव्हा केव्हा त्यांना मदत लागली किंवा जेव्हा त्यांना काम असलं तर तेव्हा सुद्धा त्यांना ते काम करावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं जे आपण टेक्निकल गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. कम्प्युटर झालं, एक्सेल, MS CIT वगैरे, त्यानंतर मराठी, इंग्रजी, टायपिंग एक्सेट्रा तुम्हाला येणं आवश्यक आहे, कारण ही त्या कामाच्या स्वरूपाचा एक नीड आहे. आणि अजून आपण जर विचार केला तर ऑफिशियल वर्क टाइम काय असतो बघा, तर 9:30 किंवा आपण 10 म्हणूयात, तर 6:30-5 वाजेपर्यंत काम असतात, कारण कामं यांना थोडेसे जास्त आहेत ऍज कम्पॅरेटिव्हली. शनिवार रविवारी विकेंडची सुट्टी असतात, त्यामुळे शनिवार रविवार म्हणजे सध्या तर आपण ऑफिशियलच झालाय ते शनिवार रविवार सुट्टी राहते. परंतु याच्यामध्ये एक असं आहे की वरिष्ठां कामाचा लोड असेल आणि वरिष्ठांनी तसे आदेश दिले असतील तर तुम्हाला शनिवारी किंवा रविवारी सुद्धा तिथे हजर राहणं आवश्यक आहे. म्हणजे शनिवार रविवारी सुद्धा कधीतरी तुमचा जाऊ शकतो. तर म्हणून ही गोष्ट इथे आहे. आणि ओव्हरऑल जर आपण विचार केला तर ज्या लोकांना ऑफिशियल वर्कची आवड आहे, त्यांना फील्ड वर्क नको आहे, तर अशा लोकांना महसूल सहाय्यक हे पद चांगलं आहे. प्रमोशनसाठी हे चांगलं आहे, कारण 6-7 वर्षात तुमचं प्रमोशन होतं. त्यानंतर डिपार्टमेंटल एक्झाम्स आहेत, त्यामुळे ही पोस्ट किंवा हे पद तुमच्यासाठी चांगलं आहे. त्यानंतर मोठ्या जे पदाधिकारी असतात त्यांच्यासोबत तुमचे चांगले संबंध बनतात, चांगले रिलेशन्स तयार होतात. ही गोष्ट सुद्धा तुमची इथं प्लस गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणीच असाल आणि महसूल सहाय्यक म्हणून जर निवडले असाल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी काम करू शकता आणि त्यातल्या त्यात जिल्ह्याच्या ठिकाणी काम करून राहणं हे पद तुम्हाला योग्य राहील. म्हणून महसूल सहाय्यक वेल अँड गुड पद आहे. तर असा व्हिडिओ आहे, याबद्दल आपण बाकीच्या पोस्ट बद्दल सुद्धा माहिती घेत राहूयात. तर सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, ती सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. मित्रांना सुद्धा सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद.